काय बघितलं आपण? टॉर्क. टॉर्क इज काय असतं? टॉर्क इज असतं फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. त्याला आपण असं म्हणायचं आर क्रॉस एफ आर. जर वेक्टर फॉर्म मध्ये असेल तर त्याला जाऊन काढलं तर आर एफ साइन थीटा. किंवा टॉर्क इज काय रोटेशन मध्ये गेलं तर आर अल्फा आलं, बरोबर की नाही? टॉर्क इज काय? आर अल्फा आलं, बरोबर ना? याच्यामध्ये आपलं काय होतं? टॉर्क आर अल्फा होतं, आय अल्फा. टॉर्क काय? आय अल्फा आलं. तर त्याच्यावरून आपण क्वेश्चन सॉल्व्ह केला तर रॉड वाला एंड पासून तो मोस्ट आयएमपी बनतो अँग्युलर ऍक्सलरेशन साठी. आता याच कन्सेप्टचा यूज करायचा कोणता? आ वाला. बा मी काय म्हंटल? find the relationship at a center is 0 if following diagram. बघ आपल्याला काय करून द्यायचंय? रिलेशनशिप काढायचं. ऍट सेंटरला टॉर्क झालं पाहिजे. ऍट सेंटर टॉर्क इज 0. टॉर्क इज पाहिजे मला 0 पाहिजे. खालच्या डायग्राम F1 म्हटलं, F2 म्हटलं, F3 म्हटलं. ओके, काय सांगितलं त्यांनी? या डायग्रामच्या सेंटरला मला टॉर्क किती पाहिजे? 0. म्हणजे इथं सेंटरला किती पाहिजे मला? 0 पाहिजे. हा फोर्स आहे. या फोर्सचा परपेंडिक्युलर डिस्टन्स A1 आहे. या फोर्सचा परपेंडिक्युलर डिस्टन्स A1 आहे. F1 चा परपेंडिक्युलर डिस्टन्स, F3 चा परपेंडिक्युलर डिस्टन्स, सिमिलरली F2 चा परपेंडिक्युलर डिस्टन्स हे असेल. काय डाऊट आहे? समजले इथपर्यंत? मग मी काय म्हटलं? जाऊया सेंटरकडे जायचंय. याला R3 म्हणून येणं, याला काय म्हणायचं मग आपल्याला? हा कोणता आहे? R1 आणि आता तुमचा R2, बरोबर की नाही? बा मी काय म्हटलं? इथं मला रिलेशन आणून द्यायचंय. इक्विलॅटरल ट्रायंगल दिसतंय जवळपास, म्हणजे मधलं जे डिस्टन्स ते कसं राहील? सेम राहील. मग काय म्हटलं मी? टॉर्क जोड काय? फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. टॉर्क नेट किती पाहिजे आपल्याला? 0 पाहिजे ना. टॉर्क नेट किती पाहिजे आपल्याला? 0 पाहिजे. सराव. मग मी काय म्हटलं? हा बघा असा आहे घड्याळ, असा चाललाय. क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? अँटी क्लॉकवाईज आहे. मग अँटी क्लॉकवाईजला आपण पॉझिटिव्ह म्हणून, क्लॉकवाईजला काय म्हणू आपण? निगेटिव्ह. बघा हा फोर्स असा जाईल का? असं जाईल. मला असं डिस्टन्स करायचं, हे डिस्टन्स घ्यायचंय तर मला असं जावं लागेल. म्हणजे कसं गेला तो? अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईजला मी पॉझिटिव्ह घेतला म्हणून म्हटलं F3 इंटू काय? R3. हा चला या इथं. हा बघा, हा जर बघितला, हा बघितला, हा का जाईल? असं जाईल, असं जाईल. असं गेलं तरी आता तर काय झालं? मला असं यावं लागेल. म्हणजे कसं गेला तो? क्लॉकवाईज गेला. म्हणजे काय? -F2 R2. लॉजिक कळालं? F2 R2. F1 ला बघा, F2 कोणतं झालं आपलं? हे झालं F2 झालं. F1 ला बघा, F1 जर बघितलं असं जावं लागेल. म्हणजे परत तो कसं झाला? अँटी क्लॉकवाईज झाला. म्हणजे काय तुमचा F1 R1 इज इक्वल टू काय पाहिजे मला? 0. मी काय म्हटलं? R1 R2 आणि R3 कसे इक्वल आहे. जसं मी R1 R2 एक इक्वल म्हटल्यानंतर याचं काय होतील? एका साईडला आणि निगेटिव्ह तिकडे गेला काय होईल? पॉझिटिव्ह. म्हणजे काय? F3 R F3 R प्लस F1 R बरोबर काय? F2 R, बरोबर की नाही? मी सगळ्यांची कॉन्टेस्ट म्हटलं. R गेट कॅन्सल. काय रिलेशन भेटलं मला? F2 बरोबर काय? F1 प्लस F3. मला एक लॉजिकली सांगायचं होतं असं ऍक्च्युअल मध्ये. क्लॉकवाईज इक्वल टू काय? क्लॉक इज काय? अँटी क्लॉकवाईज. हे फोर्स घ्या, त्यांचे इक्वल करा. जेवढे पण क्लॉकवाईज येतील तेवढे एका साईडला घ्या, आणि जेवढे पण अँटी क्लॉकवाईज येतील ते एका साईडला घ्या. तुमचं तेवढ्यांचं रिलेशन डायरेक्टली भेटल. जर मला काय करायचंय? नेट टॉर्क करायचं, सेंटरला आणून 0 आणायचं असेल तर. अजून एक डायग्राम काढतो.
F1, F2, F3, F. आता बघा मला सेंटर जाऊन काय आणायचंय, 0 आणायचं. इथे डायग्राम हेच क्वेश्चन आहे, हा येऊन गेलेला क्वेश्चन आहे, फक्त मी डायग्राम मध्ये वेळ दिलेला. आता मला सांगा कोणते क्लॉकवाईज आणि कोणते अँटी क्लॉकवाईज आहे. बघ मला सांगा, मी जर बघितला हा असा जाईल, यासाठी परपेंडिक्युलर डिस्टन्स असा राहील ना, हे परपेंडिक्युलर एवढं घ्यावं लागेल. यासाठी परपेंडिक्युलर डिस्टन्स विचारला, यासाठी परपेंडिक्युलर डिस्टन्स विचारला, तुम्ही असं म्हणशाल बरोबर की नाही. हा काय झाला तुमचा R1, हा काय झाला तुमचा R2, ओके. आणि F3 यासाठी परपेंडिक्युलर डिस्टन्स हे बनेल, हा झाला तुमचा R3 आणि F4 असा झाला, दोघं पण असेच गेले. हा पण असं जाईल, हा काय जाईल R4. काय डाऊट आहे. आता मला सांग कोणते क्लॉकवाईज आणि कोणते अँटी क्लॉकवाईज चालतील. कोणकोणते क्लॉकवाईज आहे, मी डायरेक्ट असं म्हणतो ना, फोर्स क्लॉकवाईज बरोबर काय, फोर्स अँटी क्लॉकवाईज. तर फोर्स क्लॉकवाईज आणि फोर्स अँटी क्लॉकवाईज. बघ हा असं जाईल, त्यासाठी हे डिस्टन्स बघा, हा डिस्टन्स घ्यायसाठी कसं झाला, क्लॉकवाईज गेला म्हणजे कोणता तुमचा F1. हा पण बघितला, हा कसा जावं लागेल मला, हा असा बघ कसा आहे तो क्लॉकवाईज, म्हणजेच काय झालं तुमचा प्लस F2. याला बघा नाही, हा असं जाईल ना, हा पण असं जाईल प्लस F3. आणि याला जर जायचं असेल, सॉरी सगळे येत झाले सगळे, F1 F2 असा गेला आणि याला असा डिस्टन्स गेला, हा कसा जाईल अँटी क्लॉकवाईजला जाईल, हा F3. आणि हा चालला ना, हे डिस्टन्स घ्यायचं त्याला, याला असं लागलं म्हणजे काय प्लस F4. काय डाऊट आहे, समजलं यांच्या दोघांमधलं रिलेशन. इथं का बरं असं केलं, तिथं का बरं तसं केलं, कळालं. डायग्राम काय पण देतील, ऍरो तुम्हाला कसे फिरवतील ते. जसं आता बघितलं असतं आपण 4 साईडला 4 फोर्स लावून दिले असते, पण आपण काय केलं, एक फोर्स असं वाकडे तिकडे लावून दिला. पण आपल्याला कळवायचं कोणता क्लॉकवाईज आणि कोणता अँटी क्लॉकवाईज. मग हा परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे, या परपेंडिक्युलर डिस्टन्सला जाण्यासाठी हा पण मार्ग आहे आणि हा पण मार्ग आहे. शॉर्टेस्ट पाथ शोधायचा असतो आपल्याला. याला जायचं असेल इथपर्यंत जर पोहोचायचं असेल त्याला एवढं अंतर कव्हर करावं लागेल आणि याला एवढं अंतर. कोणतं चॉईस करायला आपल्याला, शॉर्टेस्ट वाला म्हणजे हा वाला. इथं कळतंय ना, दोन्ही पॉसिबल आहे त्याकडे, क्लॉकवाईज पण जाऊ शकतो आणि अँटी क्लॉकवाईज पण जाऊ शकतो. मग मला कोणता क्लॉकवाईज घ्यायचा का अँटी क्लॉकवाईज, कशावर घ्यायचा आपला, शॉर्टेस्ट डिस्टन्स. कळालं बघा आता. M मास आहे, L लेंथ आहे, ठीक आहे. इथून असा मी सपोर्ट दिलेला आहे, हे वायर्स आहेत. आता वायर म्हटल्यानंतर याचा जर विचार मी तुम्हाला, हा जो आहे M असा हा ब्लॉक आहे, याचा सर्वात सेंटरला काय लागेल, MG लागेल. FBD काढायला पहिले नॉर्मल लागेल का, नाही लागणार. मग इथं टेन्शन लागेल T1 आणि T2. काय डाऊट आहे. मग तुम्ही FBD नुसार तर काय म्हणू शकता, जे वरती तेच T1 प्लस T2 जोड काय MG. आता व्यवस्थित समजायचं काय होतं. मी काय केलं, पहिल्याला इथं मी ऍक्सिस ऑफ रोटेशन कन्सिडर केलं, ठीक आहे. कुठेही कन्सिडर करू शकतो, इथं पण कन्सिडर करू शकतो. माझं असं म्हणणं आहे की बघा हा असा होता ना, जर मी याला असं दोरीने बांधलं, ठीक आहे, दोरीने बांधलं आणि मी असं ठेवलं, असं उचकलं, म्हणजे या साईडला फोर्स काय झाला असेल, जास्त झाला असेल, इकडचा फोर्स कमी झाला असेल. हे कधी बा दोन्ही साईडला इक्वल अंतर सोडलं. आता एक्झॅक्टली सेंटर ऑफ भेटतं, इथून पण 1 मीटर सोडलं, इकडून पण 1 मीटर सोडलं, स्टेबल राहील का, स्टेबल राहील, स्टेबल. मग मी काय केलं, इकडे 3 मीटर गेला आणि इकडून 1 मीटर ठेवलं, आता होईल अनस्टेबल आहे. कुठून पडेल तो, या साईडने पडेल की इकडे पडेल, असं पडून जाईल ना. इथं कळतंय ना, का बरं, कारण की एक्स्ट्रा मास इकडे झाला. त्याच कन्सेप्टला लागायचं आपल्याला. मग मी ऍक्सिस ऑफ रोटेशन जिथून तुटणार आहे, जिथून तो होऊ शकतो, मी असं कन्सिडर केलं जिथून होऊ शकतो, म्हणून मी ऍक्सिस ऑफ रोटेशन. असं कंपल्सरी नाहीये, तुम्ही याला पण कन्सिडर करू शकतात. मग मी काढलं याला, मी एकाला कोणतरी रेफरन्स धरायला म्हणून मी याला धरलं, ठीक आहे. आता तिथून ते पोस्ट पर्यंत, इथून ते इथपर्यंत अंतर जे आहे त्याला मी एक्स म्हटलं, ठीक आहे. आणि इथून ते दुसरा जो फोर्स आहे त्याला काय म्हटलं मी, वाय म्हटलं.
ठीक आहे. इथून ते इथपर्यंत पहिला जो फोर्स आहे त्याला मी म्हटलं एक्स, दुसरा जो फोर्स आहे त्यांच्यामधला आहे वाय. का बरं करतो मी असं? कारण की मला टॉर्क जर काढायचं, कारण की बॉडी जर काय करते, टॉपल करते, याचा अर्थ काय, टॉर्क लागला. बॉडी रोटेट करते याचा अर्थ काय लागला, टॉर्क लागला. टॉर्क लागण्यासाठी काय लागतं, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. किती फोर्सेस इथं, किती फोर्स आहे टोटल, किती, 2 फोर्स बरोबर की नाही. आणि मेंदू करा 3 आहेत, T1 T2 आणि mg, 3 फोर्स आहेत. त्या तिन्ही फोर्सचा आपल्याला काय माहित, परपेंडिक्युलर डिस्टन्स माहित असलं पाहिजे, तरच आपल्याला काय काढता येईल, टॉर्क काढता येईल. काय डाऊट आहे? जर ती बॉडी इक्विलिब्रियम मध्ये राहत असेल, जर बॉडी माझी इक्विलिब्रियम मध्ये राहते, फॉर इक्विलिब्रियम, लिनियर जर म्हटलं तर लक्षात ठेवायचं एफ नेट काय आलं पाहिजे माझं 0. जर मी रोटेशनल जर मी बोललो तर टॉर्क नेट काय आलं पाहिजे 0. याच्या अगोदरच्या केसमध्ये WP मध्ये स्टेबल अनस्टेबल शिकलो होतो आपण, आय थिंक शिकवलं होतं. त्याच्यामध्ये लिनियर मध्ये आपण काय करत होतो, एफ नेट काय करत होतो आपण 0 मानत होतो. टोटल फोर्स किती पाहिजे मला 0 पाहिजे. रोटेशन मध्ये काय 0 पाहिजे. मग जर या दोघं सॅटिस्फाय करत असेल तर 100% म्हणायचे तुम्हाला काय, तो स्टेबल आहे आणि कसा आहे तो इक्विलिब्रियमला आहे. स्टेबल आणि प्लस काय तो इक्विलिब्रियम मध्ये. आताच्या केस मध्ये आपण कोणतं मोशन शिकतोय, रोटेशनल मोशन शिकतोय. रोटेशनल मोशन शिकवत असेल तर मला काय लागतंय, टॉर्क नेट काय मला 0 पाहिजे. टॉर्क काय असतो, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. हा फोर्स आहे, हे त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे बरोबर की नाही. आता परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठून मेजर करतो मी, सेंटर पासून परपेंडिक्युलर डिस्टन्स कुठून मेजर करतो. भयानक प्रश्न विचारला असतो, म्हणजे एवढे 10 ते 12 डेरिव्हेशन होत आले, त्याच्यामध्ये मी आर उचलत होतो. काय बोलायचं तुम्हाला, बोलण्यात काय अर्थच कधी. परपेंडिक्युलर डिस्टन्स नेहमी आपण ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून मोजत असतो. याच्यासाठी जर विचारलं टॉर्क 1 तेच ऍक्सिस आहे, तर ते परपेंडिक्युलर डिस्टन्स नाहीये. mg साठी परपेंडिक्युलर डिस्टन्स कोण आहे, x आहे, आणि T2 साठी परपेंडिक्युलर डिस्टन्स काय, y. चला असो, T1 इज काय m1 प्लस T1 प्लस T2 इज काय mg. सिमिलरली मी म्हटलं जेवढं या साईडला तेवढं त्या साईडला असलं पाहिजे, तरच इक्वेट होऊन जाईल. म्हणून काय म्हटलं, खाली फोर्स कोणता आहे mg, त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स काय x आहे. mg आणि त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स काय x आहे बरोबर. इकडे काय फोर्स आहे तुमचा T2 आहे आणि परपेंडिक्युलर डिस्टन्स काय y. परपेंडिक्युलर डिस्टन्स काय तुमचा y. मग मी काय म्हटलं, मला इथून T2 काढून घेता येईल. मला इथून काय काढता येईल, T2 काढता येईल. T2 काढलं तर काय होईल, mg इंटू x बाय y मला मिळालं. T2 इज काय mg इंटू x बाय y मला मिळालं. आता आपण याच्यामध्ये जर मी व्हॅल्यू जाऊन टाकली तर मला काय भेटेल, T1 भेटेल. T1 प्लस T1 इज इक्वल काय mg मायनस T2. मग हा काय झालं तुमचा mg मायनस T2 काय mg इंटू काय x बाय y. काय कॉमन काढलं मी, mg कॉमन काढला, 1 मायनस x बाय y. मला T1 T2 काढायची गरज पडणार आहे, तर मला कसं काढलं जाईल, T1 T2 काढायचं तर मला कसं काढावं लागेल, T2 काढण्यासाठी mg इंटू x बाय y करावं लागेल. तर T1 काढण्यासाठी mg इंटू 1 मायनस x बाय y मला करावं लागेल. हे जाणवायचं जर काय आलेलं असेल माझ्यासाठी जर स्ट्रिंग आलेला असेल तर मला T1 आणि T2 काढता येईल. जर मला त्यांनी असा रॉड दिलाय ज्याचा वास m आहे, ज्याचा लेंथ l आहे, आणि खाली काय केलं त्यांनी, सपोर्ट केलाय. खाली काय केलं त्यांनी, असे सपोर्ट केलाय. ठीक आहे, खाली काय केलं त्यांनी, सपोर्ट केलाय. सपोर्ट केल्यानंतर तुम्हाला माहिती एक्झॅक्टली सेंटरला काय लागलं पाहिजे, mg. खाली काय लागलं पाहिजे, mg. सपोर्ट दिला म्हणजे टेन्शन नॉर्मल लागू जाईल, नॉर्मल 1 आणि नॉर्मल 2. सिमिलरली तुम्ही म्हणता काय, जे वरती तेच खाली, वरती काय n1 आणि n2 आहे, n1 प्लस n2 आणि काय mg. सिमिलरली इथे येऊया, मी म्हटलं इथून याला ऍक्सिस ऑफ रोटेशन कन्सिडर केलं, याला ऍक्सिस ऑफ रोटेशन कन्सिडर केलं, तर तुम्ही काय म्हणशाल, mg इंटू या अंतराला काय म्हणतो आपण x म्हणतोय, आणि इथून इथपर्यंत जे अंतर आहे त्याला मी y म्हणतोय. मग तुम्ही काय म्हणशाल, mg इंटू x म्हणणार बरोबर.
N2 इंटू काय y म्हणणार. इथून तुम्ही काय काढू शकता N2 जोड काय येणार मग x mg अपॉन x अपॉन y. एका भेटलं मला N2 भेटलं. सिमिलरली हेच व्हॅल्यू जर मी इथं पुट केलं तर मला N1 भेटून जाईल. N1 बरोबर काय mg मायनस N2. मग भेटलं मला mg मायनस N2 किती आहे mg इंटू x बाय y. मग मी म्हटलं mg ला कॉमन काढला आणि काय उरेल माझा 1 मायनस x बाय y या गोष्टी मिळतील. हे मला इथून मिळालं. ठीक आहे. नेक्स्ट बघा. आता x आणि y बद्दल थोडीशी चर्चा करून हे ऍक्सिस ऑफ रोटेशन होतं. हे ऍक्सिस ऑफ रोटेशन होतं. इथून तुम्हाला खाली mg लागलेला आहे. इथून खाली काय लागला तुमचा mg. इथून इथपर्यंत जे अंतर आहे त्याला मी काढलं x. इथून इथपर्यंत अंतरला काढलं मी x. आणि दुसरा जो काय फोर्स लागला जो T2 होता तर ह्या ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून ते इथपर्यंत जे अंतर आहे त्याला काढलं मी y. असं कंपल्सरी नाही. तुम्हाला तेव्हा पण सांगितलं जर मी याला जर ऍक्सिस ऑफ रोटेशन कन्सिडर केलं असतं आणि हा तुमचा काय लागला असता खाली mg लागला असता तर इथून इथपर्यंत अंतरला तुम्ही काढलं असतं x आणि इथून इथपर्यंत अंतरला काढलं असतं मग तुम्ही y मला म्हणावं लागलं असतं. ठीक आहे. पण आपण जे पण डायग्राम सॉल्व्ह करणार आहे सर्व मी या कन्सेप्टने चालणार आहे. असं कंपल्सरी नाही की तो तिथलाच पाहिजे. बघा मग माझ्यासाठी एक प्रश्न मोठा पडतो. अंतर कसं काढायचं x आणि y ची व्हॅल्यू कशी काढायचं बघा. माझं मी म्हंटल या साइडनी L/3 आहे या साइडनी L/3 आहे आणि हा टोटल मास आणि m आणि L. ठीक आहे. मला याचं x आणि y काढायचं. याचं x आणि y काढायचं. टोटल लेंथ किती आहे टोटल लेंथ किती आहे L आहे. मला माहिती आहे यांच्या दोघांमधल्या अंतरला काय म्हणतो आपण यांच्या दोघांमधल्या अंतरला काय म्हणतो मी y. बरोबर की नाही. मग मी काय म्हणणार L/3 प्लस y प्लस L/3 बरोबर काय म्हणावं मला L म्हणावं लागेल. मग किती झालं 2L/3 प्लस y बरोबर काय L. therefore y बरोबर काय L मायनस 2L/3. therefore y इज इक्वल टू काय L/3. y किती भेटलं मला L/3 ला भेटलं. y इज इक्वल टू मला L/3 ला. याचं सेंटर जर मी विचारलं याचं जर सेंटर विचारलं तर तुम्ही इथं म्हणशाल आणि इथं काय लागतं तुमचं mg लागतोय. इथून काय लागतोय mg लागतोय आणि इथून इथपर्यंत जे अंतर आहे त्याला तर आपण x म्हणतेले. आणि मला सांगा इथून इथपर्यंत जर जातोय तो इथून इथपर्यंत येतो बरोबर की नाही. तर हे अंतर किती राहील L/, इथून इथपर्यंत किती राहील L/2 आहे ना. अर्धा आहे ना तो. एक्झॅक्टली सेंटर म्हटल्यानंतर काय होईल. कसं रे तुमचा एवढा प्राऊड फील करतो का मी. L/2 राहील. टोटल किती राहील L/2. किती राहील तुमचं L/3 प्लस x. therefore x बरोबर काय राहिलं तुमचं x बरोबर काय राहिलं x बरोबर L/2 मायनस L/3. मग किती होईल तुमचं तुम्ही एकतर क्रॉस मल्टिप्लाय करू शकतात. काय 2 ने मल्टिप्लाय 2 ने डिवाइड 3 ने मल्टिप्लाय 3 ने डिवाइड म्हणजे किती झालं तुमचा L/6. मला x मिळालं L/6 आणि y भेटला L/3. कळलं. मला अंतर कळणं गरजेचं आहे कारण की पुढच्या क्वेश्चनला मला जाऊन तेच उद्योग करायचंय. समजलं इथपर्यंत. अजून बघा आतापर्यंत मी काय केलं होतं या साईडला पण इक्वल डिस्टन्स सोडलं आणि या साईडला पण इक्वल डिस्टन्स सोडलं आणि मला असे तुम्हाला कळलं पाहिजे टोटल डिस्टन्स किती झालं. टोटल डिस्टन्स किती झालं y मधलं किती अंतर आलं L/3. त्याचा एक्झॅक्टली सेंटर अर्धा होईल ना म्हणजे किती होऊन जाईल L/6. सेंटरला होता ना एक्झॅक्टली सेंटरला होता. एखादी जेव्हा दोन्ही साईडला इक्वल अंतर सोडलं जाईल या साईडने पण L/3 आणि या साईडने पण L/3 बॉडी कशी राहिली स्टेबल राहिली. आता उद्योग वेगळा चालू आहे. आता मी काय म्हटलं सपोज मी म्हटलं या साईडला L/3 ने सोडलं आणि या साईडला L/6 ने सोडलं. आता स्टेबल आहे का. आता स्टेबल नाही राहणार. या साईडला L/3 आणि या साईडला L/6 आहे. आणि मीच म्हंटल काय याचं मास m आहे लेंथ किती आहे L आहे. मास m आहे आणि लेंथ किती आहे L आहे. तर मी काय म्हटलं हे टोटल डिस्टन्स तर मला माहिती L आहे आणि हे अंतर तर तुम्हाला माहिती आहे काय
मी इथून इकडे मोजतोय यानंतर किती वाय, मग तुम्ही काय सांगाल L/3 प्लस वाय प्लस L/6 बरोबर किती L, म्हणजे किती होणार 2 ने मल्टिप्लाय 2 ने डिवाइड, म्हणजे किती होणार तुमचं 2L/6 प्लस L/6 प्लस वाय बरोबर काय L, म्हणजे किती रे 3L/6 प्लस वाय बरोबर काय L, म्हणजे किती होणार 3 एका 3 2 6, मग वाय बरोबर काय आलं L/2 L/2 इकडे आला, y बरोबर काय L मायनस L/2 झाला, तर किती होऊन जाईल L/2 राहील, काय डाऊट आहे. आता मी म्हंटल इथं एक्झॅक्टली सेंटरला काय लागेल mg लागेल, तर आपल्याला माहिती आहे इथून इथपर्यंत काय होणार आहे x, चला मग तुम्ही काय असेल L/3 हा प्लस x बरोबर किती L/2, therefore x बरोबर काय L/2 मायनस L/3, तुम्ही काय करणार 2 ने मल्टिप्लाय 2 ने 3 ने मल्टिप्लाय 3 ने, म्हणजे किती झालं तुमचा L/6, एक्चुअली किती झाली L/6, इथं x आणि y जर L/3 आणि इकडे L/6 आला होता, यावेळेस वेगळे आले आपल्यासाठी L/6 बनला, कळालं. सपोज मी अंतर यासाठी समजा आणतो, परत जेव्हा मी शिकवायला सुरुवात करेन तेव्हा आलं पाहिजे उत्तर, डोकं चाललं पाहिजे त्यावेळेस. मी म्हटलं इथून मी L/4 सोडलं आणि या साईडने मी L/6 सोडलं, ठीक आहे, L/6 आणि L/4 सोडलं. आता आपल्या याच्यावरून काय काढून द्यायचं आपल्याला x आणि y काढून द्यायचं. चला पटकन, आता याचा मास किती m आणले किती L आहे, काय म्हणणार तुम्ही पटकन L/4 प्लस y प्लस L/6 बरोबर किती L, मग किती होणार तुमचा 12 करता येईल, आणि किती 3 ने 3 ने किती 2 ने 2 ने किती होणार मग तुमचा 5L/12 ना, 4 3 12 प्लस काय y बरोबर काय L, बरोबर y बरोबर किती L मायनस 5L डिवाइड बाय काय 12, 12 किती 7L/12, y किती मिळाला मला 7L/12 मिळाला. आता काय काढायचं आपल्याला x काढायचं, x काढायचं कसं काढणार तुम्ही आता L/4 प्लस x बरोबर किती L/2 बनेल, मग x बरोबर किती L/2 मायनस L/4, काय केलं 2 ने मल्टिप्लाय 2 ने डिवाइड, म्हणजे किती झालं L/4, समजलं L/4. आता डिस्टन्स काढता आलं पण परपेंडिक्युलर डिस्टन्स कळालं.